तर त्याचं मनापासून अभिनंदन. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं, कारण पहिला चेंडू येतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. ते होते अक्षय जना. आपण पहिला पुढचा मॅच सुरू होते कॉम्बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. तर पण पाटील येतील आणि त्यांच्या जोडला झहीरभाई असतील. आणि प्रशांत जाधव यांनी उल्लेख जो केला होता की येतो झाकी असली पिक्चर बाकी आहे. कारण हे पुढचे 4-5 दिवसात ना 7-8 तारखेला जी पूर्णपणे ऑल इंडिया ओपनचे खेळाडू येतील त्याची ही ड्रेस रिहर्सल सध्याच्या घडीला चालले. ही असं एक एक स्टेप उरते जाणार, उत्कंठा वाढली जाणार आणि प्रेक्षकांनी समजणार तोही आहे. खेळ पाहणार होतो इथून. आता लागून चेंडू निसटलाय. दीपेश लोखंडे थोडासा कॅज्युअली झेल टिपण्याचा प्रयत्न केला. मॅच सुरुवात झाले. आई ग्रुप परडपाडा ज्यांना पहिल्या मॅचमध्ये शिरगाव संघाला पराभूत केलंय तोच संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला V24 चंदन सर ज्याने एक थोडासा नेल बिटिंग फिनिश जिंकला होता अक्षय 11 डोंगरपाडा अगेन्स्ट तो आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत दर्पण पाटील आणि दुसऱ्या बाजूला झहीरभाई. हॅलो चेक. धन्यवाद सर. एक खणखणीत षटकार आपण बघितला. आता पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक उत्कृष्ट झेल यशस्वी झेल टिपला जाईल तो कल्पेश परेड याचा कमाटीचे. सर्व रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2024 रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असताना आपण पाहिलं तर आई ग्रुप परेडपाडा वर्सेस V24 चंदन सर यामधील हा सामना. उमेश माफ करा कल्पेश परेड यांची आक्रमक खेळी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती, परंतु या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारची खेळी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा एकदा पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु मात्र उमेश परेड शिरगाव स्पोर्ट्स या संघासोबत त्यांनी 11 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी केली होती. परंतु या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं खातं आपण बघणार आहोत. आता नवीन फलंदाज आलेला आहे उमेश परेड यांचा. जान यांचा षटक पहिला आपण बघतोय मार्गस्थ असताना. पहिला चेंडूवरती पुन्हा द स्ट्रेट टू द डाऊन करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. सर जी वाकई में एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ. उमेश बल्लेबाजी के लिए आए हैं. बेहतरीन बल्लेबाजी का जलवा. आउटसाइड मिड विकेट पर गेंद हवा में, मगर खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. गेंद सी मारेगा बाहर. उमेश नावादा बैंडेड शेरगार. कमान को पर लाजवाब शॉट देखने को मिलता हुआ. बहुत ही बड़ा मुकाबला, बिग फाइट आप देख रहे हैं. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ NCC ट्रॉफी 2024. ऑस्टम पर गेंद स्ट्रेट ड्राइव खेल दिया. नितिन सर जी को सलामी आती हुई. गेंद सी मारेगा बाहर. षटकार. उमेश नवादा बैंडेड. बैक टू बैक षटकार. कमान डीजे. तेवीस धावा धावफलकावर लागल्या आहेत. ते एक गडाच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. V24 चंदन सर वर्सेस आई ग्रुप परेडपाडा यामध्ये होणारा सामना आपण बघतोय. उमेश परेड यांची आक्रमक खेळी आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 16 धावांची वैयक्तिक खेळी, चांगलं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय ते आई ग्रुप परेडपाडा या संघाकडून. आपण बघितलं तर पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती जेव्हा गडी बाद झाला होता तेव्हा असं वाटलं की थोडासा धावांच्या गतीला एक पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु उमेश परेड यांच्या खेळातून ती आक्रमकता सातत्यानं दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय तो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नव्याने गोलंदाज येत आहेत. दुसरा षटक घेऊन हाताळत असताना दीपेश लोखंडे. 4 षटकांचा सामना असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23, एक गडाच्या मोबदल्यामध्ये नव्याने गोलंदाज दीपेश लोखंडे पुन्हा एकदा मार्कवरती. आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता, चेंडूला पाठवलं स्वीपर क्षेत्रामध्ये.
क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक चेंडूची फेकी होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि अजून एक धाव अर्जित केली जाईल ती धावफलकावरती. धावफलकावर एकूण धावा आहेत त्या 24. शुक्रिया सर जी. 24 रन बने हैं पहली ओवर में. 23 रन थोड़े से महंगे साबित हुए थे गेंदबाज, मगर यहाँ पर अब दीपेश को गेंदबाजी का जलवा भी करना होगा. उमेश एक तरफ है तो एक तरफ राज आप देख रहे हैं. अगली गेंद उमेश के लिए आती हुई दीपेश द्वारा आउटसाइड पर मिड विकेट पर उमेश इधर फायर. गेंद जाएगी बैक टू बैक. 6 रनों के लिए फर्रार कमांडीज है. टू बैक तीसरा षटकार. अब बात है उमेश बैट ने. उमेश इधर मैदान पर फायर होते हुए नजर आ रहे हैं. क्या बल्लेबाजी का जलवा भी करते हुए. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच हे मैदान जे आहे ना ते फलंदाजासाठी मोहक असं काही असं मोहात पाडणार मैदान आहे आणि त्याचा पुरेपूर्ण फायदा घेत आहेत. आपण पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर जास्त उसळी घेतल्यामुळे बॅट आणि बॉलचा काही संपर्क साधला गेला नाही, त्यामुळे चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामाने आणि हा चेंडू मात्र निर्धाव हाताळला जातोय तो गोलंदाज दीपेश लोखंडे याच्या मार्फत. आपण पाहिलं तर उमेश परिडे याची आक्रमकता आपल्याला वारंवार दिसते आणि त्या आक्रमकतेचा प्रयत्न करत असताना प्रयत्न करताना वारंवार त्याला यश प्राप्त होत आहे. सही कहा सर जी. उमेश बैरेडा बेहतरीन बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं अपनी टीम के लिए. अगली गेंद परेश की इस मैदान पर लो फुल टॉस गेंद थी, हल्का सा खेल दिया. गेंद आउट साइड मिड विकेट लॉन्ग ऑन पोजीशन पर आती हुई जब तक इनको फील्ड किया जाएगा. एक रन के साथ रन संख्या को आगे पहुंचाते हुए उमेश. रन संख्या होती हुई 31. एक विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति में चलता हुआ 4 गेंदों का खेल हुआ है. अभी भी मैदान पर बात की जाए तो 14 गेंदों का खेल आना बाकी है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्की पाहिलं तर आक्रमकतेसोबत संयमितता सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळते, कारण मोठा फटका आल्यानंतर एकी दुहेरी धावांवर भर देणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते क्रिकेट आपल्याला बघायला मिळते आय ग्रुप परेडपाडा या संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा लॉंगॉलचा चेंडू होता, उडवलाय सरळ लॉंगॉलच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी दर्जेदार दमदार षटकार. तर आतापर्यंत उमेश परिडे यांची आक्रमकता बघितली होती, परंतु यावेळेला रजत यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 37.5 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आता मात्र लाईन अँड लेंथ थोडीशी भरकटण्याचा प्रयत्न केला होता, शफल होऊन करण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जाते फाईन लेग क्षेत्रामध्ये. षटलक्ष पाठलाग करेल परंतु चेरून निघून जाईल सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार डीजे. बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर रजत और उमेश द्वारा देखने को मिलती हुई. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. 41 बने हैं. क्या बल्लेबाजी का जलवा भी करते हुए दोनों बल्लेबाज. बात की जाए तो 20.5 के रन रेट से बल्लेबाजी हो रही है, मगर आने वाली 2 ओवर की कहानी क्या रहेगी. इस मैदान पर 4 का मुकाबला चला जा रहा है. इसके बाद थोड़ा ड्रॉ भी किया जाएगा 4 ओवर की समाप्ति के बाद, और फिर यहाँ पर जो टीम को आगे पहुंचाया जाएगा. मगर एक टीम इस मैदान पर मुकाबला खेलेगी एनसीसी बी के साथ. कौन सी वो टीम होगी एक देखने वाली बात होगी. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी आयोजित एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार आप देख रहे हैं. 25वां साल बेमिसाल है, लाजवाब है. आज का तीसरा दिन और कल इस मैदान पर एक लाजवाब मुकाबले आपको देखने को मिलेंगे, क्योंकि वसई तालुके के बाहर के एक गांव एक फॉर्मेट लाजवाब अंदाज में तमाम सितारे आएंगे. और आज भी ये सितारे लाजवाब अंदाज में विरार की नगरी के अंदर सितारों का भरना हमें देखने को मिलता हुआ. महेश गेंदबाजी पर आए हैं. अगली गेंद मंगेश गेंदबाजी पर आए हैं. ऑप्शन के बाहर गेंद थी. वाइट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. 100 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई. रन संख्या जा पहुंचती हुई 42 रनों पर. सर जी इस मैदान पर अभी भी 12 गेंदों का खेल बचा है. 42 बने हैं. आने वाली 12 गेंदों में 20 से 25 रन बनेंगे. एक बड़ा टारगेट इस मैदान पर हमें देखने को मिल जाए. नक्कीच नक्कीच दोन्ही फलंदाजी आक्रमकता पाहता आपल्याला अजून 20 ते 25 धावा येणं त्यांचं नक्कीच आशा असेल. येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत. आता मात्र पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघतोय सरळ. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या इथे 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. बघितल्यानंतर हे वर्ष जे आहे ना ते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं ते 25वं वर्ष आहे, महत्त्वाचं वर्ष आहे. त्याचप्रमाणे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यामध्ये त्यांना चांगलं प्रदर्शन करावं लागेल आणि जर चांगलं प्रदर्शन केलं तरच ते दुसऱ्या फेरीमध्ये आपलं स्थान जे आहे ना ते पक्क करू शकतात. सही कहा सर जी आपने. इस मैदान पर एक लाजवाब टूर्नामेंट आप देख रहे हैं. दोनों टीमों के लिए अहम मुकाबले हैं.
अगली गेंद इस मैदान पर रजत के लिए आती हुई आउट साइड पर गेंद को खेला, मिक्स टाइम शॉट है, गेंद हवा में कैच बनाने का मौका मिलेगा मगर लॉन्ग स्विंग गिरती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा डीप मिड विकेट पर। एक ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी, एक रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जा पहुंचेगी इस मैदान पर 44 रनों पर 44 रन बने, एक विकेट के नुकसान पर 2 गेंदों का खेल मैदान पर होता हुआ अभी भी इस मैदान पर आने वाली गेंदों का मांस खेल बाकी है। लाजवाब लड़ना होगा, गेंदबाज यहाँ पर विकेट की तलाश में है मगर विकेट चाहिए, ब्रेक टू चाहिए मगर क्या बैक टू दिला पाएंगे गेंदबाज। उमेश के लिए अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेला, जमीनी शेर करती हुई मिड विकेट पर गेंद जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ, एक रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जा होता हुआ 45 रनों पर 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ। सर जी क्या कहना चाहेंगे, अभी भी 9 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है? नक्कीच मंगेश यांनी आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि 3 चेंडूवरती एकही धावा हाताळल्या असताना खर्च करत असताना एक चांगलं षटक हाताळलं आहे, कारण याच्या अगोदर जान आणि दीपेश यांच्या षटकामध्ये एक मोठा धावाचा फटका आला होता परंतु आतापर्यंत कोणताही मोठा फटका आला नाही तो मंगेश यांच्या षटकामध्ये। आता मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळला गेला होता परंतु चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि अजून एक निर्धाव चेंडू अर्जित केला जातोय तो या षटकामध्ये। पहिलं तर आतापर्यंत धावा आहेत त्या 45, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर रजत आणि उमेश यांची जोडी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। मंगेश यांच्या आतापर्यंत एक चांगलं प्रदर्शन, चांगली खेळी आपल्याला बघायला मिळते ते V24 चंदनसार या संघाकडून। आता माझा थोडंसं रनअपमध्ये चुकत आहेत, आपण बघितलं ना तर एक या स्टेजला येऊन उत्तम प्रकारचं प्रदर्शन करणं, उत्तम प्रकारचा खेळ करणं गरजेचं असेल, कारण हा स्टेजला आपण जेव्हा येत असतो तेव्हा आपल्या संघाकडून आपल्या संघासाठी एक उत्तम खेळ करणं गरजेचं आहे। सही कहा सर जी, आपने इतने बड़े प्लेटफॉर्म पर आए हैं तो अपने खेल का जलवा भी करना होगा इस मैदान पर। अगली गेंद उमेश के लिए रजत के लिए आती हुई ऑफ स्टंप पर गेंद स्ट्रेट ड्राइव खेल दिया, लॉन्ग पर खिलाड़ी है, कैच बनेगा, मैच बनेगा, ले लिया कैच, रजत की खेली को लगा दिया वीराम, बल्लेबाज गॉन। आपण बघितल्यानंतर मंगेश यांच्या षटकामध्ये एकेरी धावा आल्या होत्या, त्याचं थोडंसं प्रेशर आपण बघितलं तर रजत यांच्यावरती आलं असेल आणि त्याच्या नादामध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला असताना एक मोठा फटका खेळला गेला होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि त्याच्यामुळे एक यशस्वी झेल टिपला गेला तो V24 या संघासाठी। धावफलकर धावा बघितल्या तर 45 धावा आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आतापर्यंत 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर मंगेश यांची आतापर्यंत ती चांगलं षटक आपण बघतोय। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या त्या मंगेश यांनी आपल्या वैयक्तिक षटकामध्ये। दरम्यान पुढचा चेंडू असेल मंगेश यांचा, आता मात्र पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटचा आतील कडा लागून चेंडू निघून जातोय तो क्षेत्रामध्ये परंतु तिथे कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण उमेश परड यांची आक्रमक खेळी आपल्याला नक्कीच पुढच्या षटकामध्ये बघायला मिळेल। तोपर्यंत देऊया आपण एक डीजेला संधी, नंतर ऐकूया एक सुमधुर संगीत। बल्लेबाजी का जलवा बिखरती हुई नजर आ रही है। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। नारंगी नारंगी आयोजित एनसीसी ट्रॉफी 2024 का महोत्सव इस मैदान पर क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ और यह महासंग्राम में कौन सी टीम आज क्वालिफाई नंबर 3 में जाएगी। 2 टीमें हमें देखी हैं, 1 और 2 तारीख को, तीसरा 3 है। एक लाजवाब अंदाज में कौन सी टीम क्वालिफाई की जाएगी टॉप 3 में और यहाँ पर किसके कदम 9 तारीख को आएंगे और किसके कदम इस मैदान से रुक जाएंगे, ये आने वाला समय तय करेगा। मगर लाजवाब मुकाबला चलता हुआ, आखिरी गेंदबाज लेकर तैयार होंगे। 6 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 45 बने, 2 विकेट गंवाई है टीम ने, मगर अब बल्लेबाजी को जलवा दिखा रहे हैं। मगर गेंदबाजों को ब्रेक टू और चाहिए, विकेट गुच्छे में गिराने होंगे। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमक खेळी बघायला मिळाली होती परंतु तिसऱ्या षटकामध्ये काही फलंदाजांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। आता मात्र उजव्या चेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, पंच आमच्याकडे वळतात, अवांतर धावेचा इशारा केला जातोय। आपण पाहिलं तर शेवटचे षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल। उमेश परड स्ट्राईकवरती आहेत
8 चेंडूमध्ये आतापर्यंत 25 धावा करून एक आक्रमक प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय या NCCच्या मैदानावरती. सतीश गोलंदाजी मार्कवरती असताना पहिला चेंडू एक अवांतर हाताळला गेला होता, त्यानंतर दुसरा चेंडू असेल. पुन्हा आता मात्र लाईन अँड लेंथ भरकटली जाते, वारंवार ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तो चेंडू अतिरिक्त अवांतर गेल्यामुळे पंच आमच्याकडे वळून अवांतर धावेचा इशारा करतायत आणि धावांमध्ये गती वाढते, जाऊन पोहोचते 30-47 वरती. सही का सर जी. चलिए ड्रॉ के लिए जयदुर्गा रायबाड़ा टीम आपल्याला विनंती करतो, कर्णधार जतीन किंवा अक्षय आपण टॉस बॉक्स का खाली या. 2 गेंदें इस मैदान पर वाइड के रूप में फेंकी हैं. 47 रन बने हैं, मगर बैक टू बैक वाइड देखने को मिलता हुआ. ऑफ स्टंप के बाहर वाइड का इशारा, बैक टू बैक तीसरा वाइड आता हुआ. गेंदबाज अब थोडी सी बदल होते हुए नजर आएंगे आणि दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी पण आपल्याला विनंती करतोय. ड्रॉ होतोय, दोन्ही प्रतिनिधी पण या. आणि विनंती आहे जयदुर्गा रायपाडा 11 टीम के कप्तान अक्षय किंवा जतीन आपल्याला विनंती आहे का आपण टॉस कॉम्बॉक्स से खाली या, तिकडे ड्रॉ केला जाणार आहे. बिग फाइट, बिग लड़त है, गेंदबाज थोड़े से महंगे साबित हो रहे. लगातार 3 वाइड देखने को मिली. स्कोर जा पहुंचा हुआ 48 रनों पर. अभी भी 6 गेंदों का खेल आना बाकी. स्कोर 64 बता रहा है. मैदान पर कितने रन जोड़े जाएंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा, ये देखने वाली बात होगी. सर जी क्या कहना चाहेंगे आप? आपण पाहिलं तर 16ची सरासरी आपण बघतोय. येणारी 6 चेंडू अजूनही बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजून एक खराब चेंडू आपण बघतोय सतीश यांच्या मार्फत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले, 4 चेंडू अवांतर हाताळले गेल्यामुळे फायदा होतोय तो आई ग्रुप परेडपाडा या संघासाठी. पण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 49 धावा धावफलकावरती लागल्या असताना 4 षटक आपण खेळ बघतोय. येणारे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितला तर 66 आपल्याला शो होतो आहे, परंतु त्याचा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल तो नक्कीच V24 चंदनसार या संघाकडून. त्यासाठी एक उत्तम प्रकारचं प्रदर्शन, उत्तम प्रकारची गोलंदाजी करणं हे तितकंच महत्त्वाचं असेल ते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाज नव्याने येतोय तो विजय. स्वतःवरती विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे, कारण जेव्हा स्वतःवरती विश्वास असेल, मी करू शकतो, मी बनू शकतो, तेव्हाच आपण या मैदानामध्ये चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच पुन्हा एकदा आता मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र थोडासा कमबॅक करताना बघतोय आपण V24 चंदनसार हा संघ. सही का सर जी. इस मैदान पर बैकअप करना होगा, क्योंकि आपको लड़ना है, क्योंकि आपने सुबह से बेहतरीन खेल खेला है, यहाँ पर जलवा दिखा है, तो वो जलवे को इस मैदान पर कायम रखना होगा. बात की जाए तो उमेश स्ट्राइक पर है. अगली गेंद खेल तैयार. आउटसाइड पर गेंद ने ऊंचाई ली, उतनी लंबाई भी गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए फर्रार. कमांड दीजिए. दस गेंदों पर 31 रनों पर बल्लेबाजी करते हुए उमेश, मगर क्या गेंदबाजी का जलवा इस मैदान पर विजय को करना होगा. 55 रन बने हैं, 2 विकेट गवाई है टीम ने. 4 चेंडू खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया किती धावा उभारल्या जातील, किती धावांचा आव्हान दिला जाईल. क्या क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ. NCC ट्रॉफी हम लेने आए हैं, मगर कौन सी टीम क्वालिफाई कर जाएगी आज के दिन. अगली गेंद उमेश की आती हुई. आउटसाइड पर गेंद ने फीट से ऊंचाई ली, मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. गेंद सी मारे का बार. षटकार. बघितलं तर उमेश परेड यांच्या बॅटमधून खणखणीत 2 षटकार आलेले आहेत. आतापर्यंत त्यांची आक्रमकता आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना बघतोय तो आपण आई ग्रुप परेडपाडा या संघाकडून. उमेश परेड वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी आक्रमक खेळ आपल्याला बघायला मिळते. NCC चषक 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू आता मात्र हॅटीचा चान्स. चेंडूला पाठवून दिलंय सरळ 6 धावांसाठी आर पार सीमा पार. दर्जेदार दमदार षटकार DJ.
जलवा इस मैदान पर उमेश के द्वारा 12 गेंदे 43 रनों पर बल्लेबाजी करते हुए, जैसे आपने देखा था अक्षय ने इससे पहले मैदान पर बल्लेबाजी कर अपनी टीम को एक लाजवाब जीत दिलाई। 12 गेंदों में 44 रन पूरे किए थे और वो टीम लाजवाब अंदाज में इस मैदान से जीत हासिल करते हुए नजर आई। उमेश वही अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 50 रन हमें पूरे देखने को मिल जाएंगे। उमेश द्वारा करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। विजय की अगली गेंद महंगे साबित हो रहे हैं अपनी टीम के लिए। विजय बेहतरीन गेंद थी, वेरिएशन था गेंद पर, आश्रम के बाहर गेंद, अंपायर घूमेंगे, वाइट का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 68 रनों पर जाती हुई। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर उमेश यांच्यामध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमतेला साजेशी अशी खेळी आपल्याला बघायला मिळते ते एनसीसी चषकाच्या या मैदानावरती। आपण पाहिलं तर याआधी उमेश यांनी आपली आक्रमकता दाखवली होती। सातिवली येथे 19 चेंडूमध्ये 94 धावा उभा करत असताना एक आक्रमक खेळी बघितली होती। आतापर्यंत आपण बघतोय 12 चेंडू 43 धावा उभारल्या आहेत। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल सरळ लॉंग ऑनच्या दिशेने। 6 धावांसाठी दमदार दर्जेदार षटकार। जे आपण बघितलं तर आतापर्यंत धावा आहेत त्या 74 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आता बघितलं 3.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे। उमेश यांची वैयक्तिक खेळी बघितलं 13 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी, आक्रमक खेळी आपल्याला बघायला मिळते आहे। सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत एनसीसी चषक 2024 मध्ये। या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल हा उमेश याच्यासाठी। पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू निघून जातोय सरळ 6 धावांसाठी आरपार सीमापार षटकार। उमेश यांची आक्रमक खेळी 14 चेंडू आणि 55 धावांची एक आक्रमक खेळी। जोरदार टाळ्या खेळीसाठी। शुक्रिया डीजे। 14 गेंदे 55 रनों की पारी जिसमें 8 सिक्सर और एक चौका का मदद से क्या बल्लेबाजी, नट आउट। उमेश एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी करते हुए, बड़ा टारगेट है, जवाब देना होगा। ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, मगर ड्रॉ भी हो चुका है। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है। आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार यह तो है। और सही से कहा था ना प्रशांत सर जी ने, ये तो जाकी है, पिक्चर अभी आना बाकी है। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप लेकर आए हैं नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी। मगर दोस्तों आज इस मैदान पर लड़ना है, पसीने गंवाने हैं, क्योंकि आपको 9 तारीख को इस मैदान पर कदम को लेकर आना होगा। तो आपका खेल का जलवा भी करना होगा, जवाब देना होगा। ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, मिलेगा नहीं मिलेगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा। गहरा अंधेरा है, पहाड़ को चीर कर रास्ता बनाना होगा। नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर उमेश परेड यांची आपण खेळी आपण स्क्रीनवरती बघतोय। 1 चौकार आणि 8 षटकाच्या सोबत 14 चेंडूमध्ये 55 धावा त्यांनी उभारल्या होत्या त्या 392च्या स्ट्राईक रेटने। चला ड्रॉ होतोय, एक एक प्रतिनिधी दोन्ही संघाचे। आणि तसंच आपण बघतो तर जयदुर्गा रायबाडा 11 टीम एक चिठ्ठी त्याला पुढे चाल दिली जाणार आहे और एक चिठ्ठी बचेगी विजेता और एनसीसी नारंगी। ये सामना मुकाबला आपको देखने को मिलेगा। छोटा सा नन्ना सा मुन्ना सा, ये किसके लिए भाग्यशाली हो जाएगा, किसको आगे चाल दी जाएगी। एक चीटी उठ रही है, कौन सी वो टीम होगी, कौन आगे जाएगा। मयूर मांगेला हमारे हैं, देखना होगा कौन सी टीम आगे गई है। रायपाड़ा टीम आगे बढ़ाव लेती हुई नजर आई है, जयदुर्गा रायपाड़ा टीम। और यहां पर विजेता टीम खेलेगी एनसीसी भी नारंगी के साथ। एक लाजवाब मुकाबला होगा, देखना होगा, ये जवाब देना होगा। 81 रन बने हैं, 82 रनों का टारगेट है। 80 रन बने, 81 रनों का टारगेट है, 81 रनों का टारगेट है। चलिए लाजवाब क्रिकेट की मेजबानी, बैटर चला सलामी जोड़ी मैदान में बढ़वा, जवाब देना होगा। क्या ये जवाब मिलेगा? और जवाब देना होगा। शाम का समय है, नारंगी का मैदान है और दोस्तों नारंगी के मैदान ने बहुत कुछ देखा है, क्योंकि आपको लड़ना है, पसीने गंवाने हैं। नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी आए हुए तमाम जनताओं का, तमाम क्रिकेट प्रेमियों का, तमाम मेहमानों का और हमारे डीबीएन लाइव पे तमाम दर्शक जुड़े हैं, वो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानिब से। 2 बैटर अपनी सलामी को लेकर मैदान पर जा रहे हैं। V24 शानदार टीम को जवाब देना होगा,
क्या जवाब दे पाएंगे बल्लेबाज या गेंदबाज सफल गेंदबाजी करेंगे? दोनों के पास क्षमता है, ताकत है, करना होगा। आज नहीं तो फिर कभी नहीं, क्योंकि फिर एक साल इंतजार भी करना पड़ेगा। एनसीसी ट्रॉफी 2024 आप खेल रहे, मगर 25 तक इंतजार की घड़ियां गिननी होगी। सर जी, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मंचावर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक 2024 रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असताना एक क्रिकेटच्या महासंग्राममध्ये आपण पाहिलं तर आई ग्रुप परेडपाडा वर्सेस V24 चंदन सर यामधील होणारा हा सामना आपण पाहिला तर 80 धावांचं मोठंसं आव्हान 24 चेंडूमध्ये आपण उभं केलं। ते आई ग्रुप परेडपाडा या संघाकडून एक 55 धावांची आपण चांगली एक वैयक्तिक खेळी बघितली होती। येणारे 24 चेंडू आहेत, 24 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती 81। आव्हान मोठं आहे, परंतु त्या आव्हानासाठी प्रयत्न नक्कीच केला पाहिजे। पहिल्या चेंडूवरती दीपेश लोखंडे तिथे तैनात आहे। पहिल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा कॉलिंग आपल्याला बघायला मिळाला नाही। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु धावचीच्या स्वरूपात एक गडी बाजवतोय तो दीपेश लोखंडे V24 चंदनसार या संघाकडून। कमॉन डीजे। कॉलिंग टूटी, बल्लेबाज का दिल टूटा, बल्लेबाज मैदान के बाहर और बड़ा विकेट गिरता हुआ V24 चंद्रसार टीम की उम्मीदों को लगता हुआ न्यू बैटर मैदान पर विकास मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं। एक तरफ रीन है तो एक तरफ दीपेश थे। वहां पर कॉलिंग टूटी। देखिए कॉलिंग बेहतरीन है क्रिकेट के अंदर, यस नो वेट, ये कॉल का इस्तेमाल सही से नहीं हुआ। वहां पर बल्लेबाज गॉन होते हुए नजर आया, बड़ा विकेट गिरा है, मगर जवाब देना है। 20 के रन से बल्लेबाजी होगी, ये मैच आपके झोली में होगा। हर ओवर में आपको 2 से 3 सिक्सर लगाने हैं, मैच आपके झोली में होता हुआ नजर आएगा। मगर गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे? सर जी, क्या कहना चाहेंगे आप? आपण बघितलं तर नक्कीच कॉलिंग महत्त्वाची आहे। येणारे 23 चेंडू आहेत, 23 चेंडूमध्ये 81 धावायची गरज असेल। स्ट्राईक रेट रन रेटची गरज बघितली तर आपण 21 धावा म्हणजेच काय तर 6 चेंडूमध्ये 21 धावा, 21 ते 22 धावा उभारणं गरजेचं असेल तर आपल्याला आव्हान पूर्ण करायचं असेल। आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, उंची प्राप्त झाली, लांबी प्राप्त होईल का? चेंडू निघून जाईल लॉंगच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी दमजेदार षटकार। पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात घडी बाचल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळत आपली आक्रमकता व्यक्त केली आहे विकास यांनी। कारण अशी आक्रमक खेळी करणे गरजेचं आहे, कारण आव्हान मोठं आहे आणि त्या आव्हानासाठी नक्कीच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जाईल। पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळला गेला होता, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क आढळत नाही। चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि अजून एक निर्धाव चेंडू अर्जित केला जाते तो या षटकामध्ये। आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत। पहिल्या षटकातील 6 धावा ह्या धावफलकातील लागल्या असताना एक गडी बाद झालाय तो V24 चंदनसार या संघाचा। चलिए, अंपायर का निर्णय फाइनल रहेगा। इस मैदान पर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई चेंजअप पर वेरिएशन किया था। इस गेंद पर गेंदबाजों ने लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ पेश द्वारा आपको देख रहे हैं। गेंदबाजी पर पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर बेहतरीन सिक्सर हमने देखा, 6 रन हुए हैं। अभी भी बड़ा लक्ष्य को पीछा करना है, जवाब देना होगा V24 चंद्रसार यूनियन टीम के लिए। विकास अगली गेंद के तैयार। ऑफ स्टंप के बहुत ही बाद दोनों हाथ अंपायर के खोलेंगे। वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई, रन संख्या जा पाती हुई 7 रनों पर। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा हुआ है। अभी भी 15 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। विकास स्ट्राइक पर है, रुपेश गेंदबाजी पर है। पहली गेंद पर तालमेल टूटा था, बल्लेबाज वहां पर बहुत ही बड़ा विकेट गिर गया था। V24 चंद्रसार के उम्मीदों को पहला वो झटका लगा है, मगर वहां पर संवरना होगा, बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। विकास अगली गेंद खेलते तैयार, राइट हैंड से गेंदबाजी कर रहे हैं। कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। 1 रन आसानी से पूरा होता हुआ 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 8 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। सर जी, क्या कहना चाहेंगे? अभी भी मंजिलें बहुत दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा। नक्कीच नक्कीच आव्हान मोठं आहे, परंतु त्या आव्हानासाठी
मोठं आव्हान पोचण्याकरिता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये क्षमता आहे, ती क्षमता दाखवून देणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. आता मात्र पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून जाते स्वीपर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, वेगानं फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु स्वतःला रोखलं जाते. या इथे आपण बघितलं तर एक धाव अजून अर्जित केली जाते. धाव फलकावर लगातार धावा त्या 9-1 गडाच्या मोबदल्यामध्ये. आव्हान मोठं आहे, परंतु त्या आव्हानासाठी प्रयत्न करतायत का? प्रयत्न केला जातोय, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरताना दिसतोय तो V24 चंदनसार हा संघ. पहिलं षटक मार्गात असताना शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगलं गोलंदाजी म्हणायला गेलं तर रुपेश परेड यांच्या मार्फत पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा आहेत त्या 9-1 गडाच्या मोबदल्या 18 चेंडू आणि 72 धावांची गरज असेल. देऊ एकदा पुन्हा डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत. रनों की दरकार है। सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है नारंगी ग्राम सभा नारंगी जानिब। आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2024 का तरार, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। तीसरा दिन है, चंद्रसार के तमाम ये खिलाड़ी सितारे आज के दिन आपके सामने पेश करे जाते हुए। 2 दिन हमने रतनागढ़ के तमाम सितारों को देखा, एक लाजवाब खेल देखा है, मगर आज का तीसरा दिन भी लाजवाब बेमिसाल होता हुआ नजर आ रहा है। मगर आने वाली शाम किसके नाम लिखी जाएगी, कौन सी टीम क्वालिफाई नंबर इस मैदान पर हो जाएगी, ये देखना होगा। 2 टीमें इस मैदान पर हो चुकी हैं। लाजवाब 18 गेंदे 72 की दरकार। बैकफुट पर जगह बनाई, पॉइंट के खिलाड़ी को जीतती हुई गेंद डीप पॉइंट पर जा रही है। 1 2 3 गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए फर्रार। कमांड दीजिए। एक्क्याऐंशी धावांचा पाठलाग करत असताना एक मोठा फटका खेळणं गरजेचं असेल, कारण आपण आस्किंग रन बघितलं तर 24च्या सरासरीने आपल्या पुढे जावं. पुन्हा एकदा पंच केलेला चेंडू निघून जातोय पॉईंटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून. सरळ 4 धावांसाठी चौकार. आता पाहिलं तर 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मध्ये फिरला जातोय. पुन्हा एकदा विजय परेड तयार आहेत. आता मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू निघून जातोय, ड्राईव्ह होतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाची फेकी होईपर्यंत 1 धाव अर्जित केली जाईल. 81 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघितलं तर V24 चंदनसार संघात थोडासा बॅकफुटला जाऊन दिसते, कारण आस्किंग रेट बघितलं तर 25च्या सरासरीने त्यांना धावसंख्या उभारावी लागेल त्या प्रत्येक षटकामध्ये. जान आणि विकास यांची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू आहेत 15-63 धावांचा गरज असणार आहे. लॉफ केलेला चेंडू आहे, फिल्डर तैनात आहे, परंतु चेंडू निघून जाईल सरळ. 4 धावांसाठी दर्जेदार दमदार चौकार. डीजे अगली गेंद विकास की आती हुई, कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर गेंद को खेला, लॉन्ग पर खिलाड़ी है, ले लिया कैच। विकास की खेली को लगता हुआ वीराम, बल्लेबाज गॉन। धन्यवाद डीजे. सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2024 रौप्य महोत्सवी वर्षाचा क्रीडा संग्राम आपण बघतोय. क्रिकेटचा महासंग्राम आहे नारंगीच्या मैदानावरती. V24 चंदनसार वर्सेस आई ग्रुप परेडपाडा यामधील हा सामना. 81 धावांचा पाठलाग करत असताना V24 चंदनसार संघाकडून आतापर्यंत 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती लागला असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू आहेत ते 13 आणि 13 चेंडूमध्ये 49 धावांची गरज असेल. 49 धावा जर उभ्या करायच्या असतील तर मोठे फटके खेळण्याची गरज आहे, षटकार चौकारांची गरज आहे, एक आक्रमक खेळी
करणं गरजेचं आहे, परंतु ती खेळी आपल्याला बघायला मिळत नाही. आता मात्र पुन्हा एकदा मुल ऑफ करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू जाऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गडी बाद देतोय तो V24 चंदनसरच्या संघाचा DJ. आपण पाहिलं तर निशांत यांचा प्रयत्न होता तो लॉंग ऑनच्या खेळाडूच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय. आपण पाहिलं तर V24 चंदनसर या संघाकडून वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश प्राप्त होत नाही. परंतु त्याचमुळे आपल्या आव्हानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांचा कठीण होताना दिसतोय. विकास परेड यांचं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू निघून जाते पॉईंट क्षेत्रामध्ये. फेकी होईपर्यंत एक धाव अर्जित केली जाते, परंतु एकेरी दुहेरी धावांवरती आता भर देणं तितकंसं महत्त्वाचं ठरणार नाही, कारण येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी आपल्याला करावी लागेल आणि त्यासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. सही कहा, सही है आपने. 12 गेंदों में 40 रन बने हैं तो लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि ये मैच ऑन है, टीवी ऑन रखी है. बेहतरीन लड़ना होगा क्योंकि ये मैच बन सकता है. बल्लेबाजों को अपनी क्षमता इरादे दिखाने होंगे. फुल टॉस गेंद थी वहां पर, बीमार गेंद, नो का इशारा अंपायर द्वारा आया है. मौका था, मौके को गंवाया है बल्लेबाज ने. ये मौके बार बार नहीं आते, मौके बनाने थे मगर बल्लेबाज अब अगली मौके बनाना चाहिए क्योंकि अगली गेंद है फ्री हिट, क्योंकि ये टूर्नामेंट है सुपर हिट. उगरा डोळे पहानीत पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच संधी आहे, पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि ते प्रयत्नांनाच आपण यश प्राप्त करू शकतो. आता मात्र चेंडू प्रीहिटचा आहे, पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न केला तर बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. इथे धावचीची संधी आणि पंचांचं बोट वरती केलं जातंय. धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होतोय तो V24 चंदनसर या संघाचा महेंद्र कमोडीचे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर 81 धावांचा पाठलाग करत असताना V24 चंदनसर संघ काहीसा बॅकफुटला येताना दिसतोय. आपण पाहिलं ना तर आपल्याला क्रिकेटचा खेळ जो आहे तो अनिश्चितता खेळ असं सांगितलं जातं, परंतु ती अनिश्चितता कधी साध्य होते जेव्हा आपण त्यासाठी प्रयत्न करतो. परंतु V24 चंदनसर संघ जर बघितला ना तर त्या प्रयत्नामध्ये असफल ठरताना दिसतोय. त्याचमुळे आतापर्यंत त्यांनी 4 गडी गमावले आहेत. आता मात्र पुन्हा नव्याने गोलंदाज मंगेश लॉफ केलेला चेंडू आहे, चेंडू निघून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते. आता मात्र काहीसं सोपंसा ठरेल आव्हान ते आई ग्रुप परडपाडा या संघासाठी, कारण येणारे चेंडू आहेत ते 9 आणि धावांची गरज आहे ते 55. बहुत ही मंजिल थोड़ी सी दूर है मगर अब लड़ना था. जो पहले ओवर में रन नहीं बने, अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई ऑफ स्टंप पर अगर गेंद को फ्लिक किया, गेंद फाइनल का शॉर्ट फाइनल विकेट पर जाती हुई, जब तक गेंद को फील्ड करके थ्रू आता था बैकअप करते हुए गेंदबाज. एक ही रन से संतोष होना पड़ेगा दोनों खिलाड़ियों को. थोड़ा सा वन साइड मुकाबला हमें देखने को मिलता हुआ, मगर यहाँ पर लड़ना था बल्लेबाजों को. यहाँ पर V24 चंदनसर टीम थोड़ी सी बैकफुट पर जाती हुई नजर आ रही है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच उमेश परडे यांची आपण खेळी बघितली ना पाचच्या इनिंगमध्ये, तर 14 चेंडूमध्ये 55 धावांची एक आक्रमक खेळी आपल्याला बघायला मिळाली होती. त्या प्रकारची खेळी काहीसं येणं V24 चंदनसर संघासाठी गरजेचं होतं, परंतु त्यांचे वारंवार गडी बाद होत गेले, त्यामुळे थोडासा बॅकफुटला येताना आपल्याला पाहिलं तर V24 चंदनसर हा संघ. आता मात्र 8 चेंडू आणि 7 चेंडू आणि 53 धावांची गरज असणार आहे. काहीसं थोडंसं महागडं ठरतंय आव्हान ते V24 चंदनसर या संघाला. आता आई ग्रुप परडपाडा या संघाकडून उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं या इनिंगमध्ये. नव्याने पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, पुन्हा एकदा वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या प्रयत्नात असफल ठरताना दिसतोय तो V24 चंदनसर संघाकडून जान आणि मंगेश यांची जोडी. सही कहा सर जी. यहाँ पर थोड़ी सी तीसरा ओवर का खेल अब समाप्त होता हुआ, 6 गेंदें मैदान पर बची है. मैच बहुत दूर होता हुआ नजर आया. 52 रनों की दरकार है, मगर ये 52 रनों के लिए क्या ओवर पर जवाब दे पाएंगे. मगर इसके बाद जो टीम जीतेगी वो NCC B टीम के साथ मुकाबले को खेलने के लिए सज्ज हो जाएगी. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त आपने देखेंगे.
क्योंकि इसके बाद भी 2 मुकाबले हमारे पास आने बाकी है। एक टीम आज के दिन कौन सी क्वालिफाई होगी, चंद्रसार विभाग से ये देखने वाली बात होगी। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ। आखिरी 6 गेंदें 52 की दरकार है। गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना था, मगर इस मैदान पर आप महंगे साबित हुए हैं गेंदबाज। मगर आप बल्लेबाजों को लड़ना था, मगर वहां पर थोड़ी सी कमी होते हुए बल्लेबाज V24 चंद्रसार की टीम। शॉट गेंद जा रही है फिंग, फाइन लेग पर खिलाड़ी है, ले लिया कैच और एक बल्लेबाज गॉन। है जान मैदान से बाहर, मगर अब अनिकेत आए हैं। 5 गेंदे 52 की दरकार है। सर आप थोड़ा सा मुकाबला वन साइड नजर आता हुआ, अब क्या कहना चाहिए, अब तो विचारा बाकी इस मैच की। नक्कीच सामना बघितला तर एका साईडला झुकताना दिसतोय तो आई ग्रुप परेडपाडा या संघाकडे, कारण त्यांची आपण पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी बघितली तर उत्तम प्रकारचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याच प्रकारचं गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली ती परेडपाडा या संघाकडून, कारण वारंवार प्रयत्न केला जातोय तो V24 चंदनसर या संघाकडून, परंतु त्यांच्या फलंदाजांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तो आई ग्रुप परेडपाडा या संघाकडून, आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरताना दिसत आहेत ते गोलंदाज। आपण पाहिलं तर आता गोलंदाजी मार्कवरती विकास आपण बघतोय। पुन्हा पुढचा चेंडू असेल विकास यांचा, मंगेश पुन्हा एकदा लॉफ केलेले चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे, अजून एक घडी बाद होईल तिच्या झुलचीच्या स्वरूपामध्ये। डीजे आहेत आव्हान आता खूपच लांब गेलेलं असताना आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये रजत यांच्या बॅटमधून आल्या होत्या 13 धावा 7 चेंडूमध्ये। कल्पेश परेड यांची आपण खेळी बघितली होती, 2 चेंडू 6 धावा। उमेश परेड यांची आक्रमक खेळी 14 चेंडू आणि 55 धावांची खेळी आपण बघितली होती पहिल्या इनिंगमध्ये। तर या इनिंगमध्ये बघितलं तर गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना बघतोय आपण आई ग्रुप परेडपाडा या संघाकडून। आता मात्र येणारे शेवटचे 3 चेंडू आहेत, सामना जो आहे तो एकतर्फी झुकलेला असताना आई ग्रुप परेडपाडा या संघाकडे येणारा सामना असेल तो नारंगी NCC B या संघाचा महत्त्वाचा सामना असेल, कारण त्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगला प्रदर्शन केलं तर आपण अजून एक मॅच पुढे जाऊ शकतो आणि त्यामध्ये चांगला खेळ करणं गरजेचं असेल, कारण नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे 25वे वर्ष आपण रौप्य महोत्सव साजरा करत असताना क्रिकेटचा महासंग्राम आपण या मैदानावरती बघतोय, आणि त्या मैदानावरती एक रोमहर्षक सामने आपल्याला बघायला मिळालेले। एक पाठचा सामना झाला होता, तो एक रोमहर्षक सामना आपल्याला बघायला मिळाला होता। येणारे 2 चेंडू बाकी आहेत, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये माफ करा, शेवटचा 1 चेंडू बाकी आहे। येणारे 1 चेंडूमध्ये काहीशी औपचारिकता बाकी असताना बघतोय अनिकेत आपण स्ट्राईक रेंजला असताना आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून येतोय सरळ पॅव्हलिनच्या दिशेने, परंतु चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळेल तो क्षेत्ररक्षक यांच्याकडून परेडपाडा संघाकडून 100% क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय। लगेचच आपण टॉसकडे जाणार आहोत। येणारा सामना असेल तो NCC B नारंगी वर्सेस आई ग्रुप परेडपाडा या संघाचा। दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉस का बॉस यामध्ये यायचं आहे। जाऊया एकदा स्क्रीनवरती बघितलं तर एफर्ट्स बघितलं 100% एफर्ट्स बघायला मिळाले ते आई ग्रुप परेडपाडा या संघाकडून। मॅच समरी बघितली तर आई ग्रुप परेडपाडा या संघाकडून उमेश परेड यांची 14 चेंडूमध्ये 55 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळाली होती। त्यानंतर रजत यांची 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज बघितली आपण खेळी बघितली होती। तर गोलंदाजी करत असताना विकास यांच्याकडून एका षटकामध्ये 2 गडी बाद केले गेले होते। विजय परेड यांच्याकडे षटकामध्ये 2 गडी बाद केले होते। अशी एक आक्रमक खेळी आपल्याला बघायला मिळते। आई ग्रुप परेडपाडा या संघाने 49 धावांनी हा सामना जिंकला गेला आहे। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच ज्यांची खेळी आपण बघितली 14 चेंडू 55 धावा
उमेश